नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज टिफिनसाठी कोबीची भाजी बनवत होते, तर हाच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते। एक 60 ते 65 लोकांसाठी आपण ही कोबीची भाजी बनवतोय। तर आपल्याला 60-65 लोकांसाठी 8 किलो कोबी लागणार आहे। तर हा 8 किलो कोबी मी घेतलेला आहे। कोबी अगदी ताजा आहे, हिरवागार आहे। कोबी निवडताना कधी पण असा जड निवडायचा, हिरवा असलेला पाला निवडायचा। जास्त पिवळसर कोबी घ्यायचा नाही, हिरवागार कोबी घ्यायचा आणि वजनाने जड पाहिजे असा निवडून घ्यायचा असतो। आता कोबी आपण चिरून घ्यायचा आहे। आता कोबीसाठी आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, भिजवलेली पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, अर्धा किलो टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने कोबी आपण चिरलेला आहे। ज्यावेळेस आपण जास्त प्रमाणात कोबीची भाजी बनवतो, तो कोबी आहे तो अगदी बारीक चिरायचा नाही, थोडासा जाडसर ठेवायचा, म्हणजे कोबीचा गाळ होत नाही। आता एका कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे। 8 किलो कोबीसाठी मी एक 600 ते 700 ग्रॅम तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 2-2 चमचे जिरे आणि मोहरी घातलेली आहे। अगदी झटपट होते भाजी, जास्त मसालेदार करायची नाही आपल्याला, अगदी सिंपल भाजी बनवायची आहे। कारण रोजच्या जेवणासाठी आपण जास्त मसालेदार भाज्या खात नाही, मग कधी कधी आपल्याला अशी सिंपल भाजी पण करावी लागते। तर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता पण घातलेला आहे, 2 चमचे हिंग घातलेला आहे आणि एक 7 ते 8 चमचे आपण आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे। आता आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी हरभऱ्याची डाळ ती टाकायची आहे। आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो पण घातलेले आहेत, टोमॅटो पण तेलामध्ये छान परतून घेतलेले आहेत। टोमॅटो तेलामध्ये छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घातलेला आहे एक 5 ते 6 चमचे मालवणी मसाला। तुम्ही मिरची पावडर वापरू शकता, मी मालवणी मसाला वापरलेला आहे। मालवणी मसाल्याने कोबी छान होतो म्हणून मी मालवणी मसाला वापरलेला आहे। 2 चमचे त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे। आता मसाला पण तेलामध्ये छान परतायचा आहे। आता याच्यामध्ये आपण चिरलेला कोबी घालायचा आहे। कोबी पण छान आता त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। डाळ मसाले आपण टाकलेला आहे ते व्यवस्थित कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी एकसारखा हलवायचा आहे, कोबीला सगळीकडून मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे। मी छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी दाखवते कारण की मी लवकरच रेसिपी सिरीज म्हणजे आपली टिफिन बिझनेसची सिरीज सुरू करणार आहे। त्यासाठी आयडिया यावी तुम्हाला म्हणून मी छोटे छोटे व्हिडिओ बनवून टाकत आहे। आता अगदी व्यवस्थित आपण हे सर्व कोबी हलवून घेतलेला आहे। कोबीला आपण जास्त प्रमाणात बनवतोय त्यामुळे पाणी सुटू शकतं। तुम्ही हा कोबी 2 सेक्शनमध्ये पण बनवू शकता, 4-4 किलोने पण बनवून घेऊ शकता। कोबी बनवण्यासाठी मोठी कढई लागते किंवा भांडं मोठं लागतं, कारण कोबी चिरून जास्त होतो आणि शिजून कमी होतो। तशा पद्धतीने व्यवस्थित कोबी आपण मिक्स करून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 किलो कोबी असेल तर त्याला 1.25 ते 1.5 चमचा मीठ लागतं। तर शेवटी मिठाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार आहे, काही जणांना मिठाचं प्रमाण अगदी कमी लागतं, काही जणांना जास्त लागतं। मीठ टाकून सुद्धा आपण व्यवस्थित कोबी हलवून घेतलेला आहे, म्हणजे सगळीकडे मीठ व्यवस्थित लागेल। जास्त प्रमाणात कोबी असल्यामुळे हलवायला थोडासा त्रास होतो। तर अगदी 5 ते 10 मिनिटं आपण झाकण ठेवायचं आहे, वाफ आणून द्यायची, म्हणजे आपली डाळ कोबी छान शिजेल। झाकण ठेवल्यानंतर कोबीला थोडंसं पाणी सुटेल, ते पाणी सर्व आटून घ्यायचं आहे। छान कोबीला वाफ आलेली आहे, तुम्हाला दिसलं असेल की थोडंसं पाणी सुटलेलं आहे कोबीला। ते कोबीचं पाणी आटेपर्यंत कोबी थोडासा परतून घ्यायचा आहे। कोबीची भाजी आहे ती बऱ्याच प्रकारे बनवू शकतो। मी एक व्हिडिओ कोबीचा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये बटाटा गाजर वगैरे पण कोबीमध्ये मिक्स केलेलं आहे, ती पण भाजी छान होते। आणि कोबीचं पिठलं पण छान होतं, म्हणजे कोबीला आपण डाळीचं पीठ लावून सुद्धा कोबी बनवू शकतो। तो पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेल। तशा पद्धतीने सर्व पाणी आटेपर्यंत आपण कोबी परतून घ्यायचं आहे। मी लवकरात लवकर रेसिपी सिरीज सुरू करणार आहे, त्यामुळे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका। आता व्यवस्थित पाणी छान आटून दिलेलं आहे, थोडंसं ओलसर कोबी ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपली ही कोबीची भाजी तयार झालेली आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग भेटूया अशाच छान छान रेसिपी घेऊन पुढील व्हिडिओमध्ये।